चला बरं, आज लई साधं सोपं पण तेवढंच का नाही पोटभरीचं आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे एका ताटामध्ये काय काय पाहिजेत ते आपण करणार आहेत बरं का. आणि लई कमीत कमी वेळेत होते, थोडीशी तयारी केली का नाही तर भराभर आपला सगळा स्वयंपाक होईल. चला मग आता पटदिशी वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटापटा करा. रोजच्या रोज आपण साध्या सुद्या आमच्या गावाकडच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो, त्यामुळं लाईक आणि कमेंट करायला बी विसरू नका बरं का. चला मग पहिल्यांदा आपण बघणार आहेत मटकी आणि बटाट्याचा रस्सा लई साध्या सोप्या पद्धतीनं. पातेल्यात घातलं तेल, त्याच्यात घातली मोहरी चांगली तडतडली, त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा चांगला परतायचा बरं का. आणि नंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि ती परतिली की त्याच्यामध्ये घालायचं गावरान टमाटं परतताना घालायचं मीठ घातलं की नाही की टमाटर लगी परतलं जाते. मग सुके मसाले, धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि काळा इसूर ती परतिले की त्याच्यात घातलं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. सगळं चांगलं परतू द्यायचं तेल सुटस्तोवर. आणि मग त्याच्यात एक बटाटा सालं काढलेला फोडी करून आणि मोड आणलेली मटकी ती घालून घेतली. लागलं असं गरम पाणी घातलं आणि चांगलं सगळं मिक्स करून घेतलं बघा हो का. आणि बटाट्यामुळं ना रश्श्याला असं थोडा मिळून येते भाजी. आणि थोडंसं जर पातळ वाटली तर ती एखादा बटाटा त्याच्यामध्ये कुस करायचा, ते बी चालते बरं का. बारीक गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं, चांगलं तरी येते, तेल येतं आहे आणि चव बी भारी लागते. ज्वारीची भाकरी, चपाती, भात कशासोबत बी का नाही ही भाजी चांगली लागते. जेव्हा आपल्याला रस्सा भाजी काय करायचा असा प्रश्न पडतो का नाही तेव्हा ही भाजी नक्की करून बघा. चला आता आपण पुढची बघणार आहे भाजी थोडीशी सुकी. तर सध्या बाजारात का नाही हिरव्यागार अशा घेवड्याच्या शेंगा आल्यात बरं का. तर लई वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. आता आपण एक थोडी निराळी पण लई सोपी अशी पद्धत बघतोय. शेंगा आधी धुवून घेतल्या, निवडून घेतल्या, नंतर कढईत तेल गरम करून घेतलं, त्यात घातलं जरासं जिरं, हिंग आणि नुसतं लसूण बरं का ठेचून घेतला, ती बी मिक्सरला लावायचा नाही. आणि तेलातच घातली जराशी हळद, लसूण लाल झाल्यावर निवडलेल्या शेंगा घालून घेतल्या आणि शेंगा चांगल्या परतायच्या बरं का आधी. आणि थोड्याशा कमी झाल्या म्हणजे परतिल्या की कमी होतात का नाही, मग घालायचं चवीनुसार मीठ घातलं की नाही मग परत एकदा परतून घ्यायचं. जरासं झाकण घालायचं म्हणजे वाफेवर शिजवायच्या. पाणी अजिबात घालायचं नाही. जाडं शेंगदाण्याचं कूट परत घालायचं आणि शेवटी घालायचं बघा 1 किंवा अर्धा चमचा गोडा मसाला. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हिरवीगार कोथिंबीर घालायची. लय भारी लागते बरं का ही घेवड्याची शेंग. आणि गुरुवार असला त्यावेळेस तर ना घेवड्याची शेंग नक्की करावी बरं का. आणि झटपट होती, पौष्टिक असती. तर त्याच्यानंतर का नाही एक आपण खड्या मसाल्याचा म्हणजे त्यासाठी का नाही जिरं, जिरं, थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 1 इलायची आणि सुकं खोबरं वाटून घेतलं आधी. आणि मग त्याच्यात घातलं लसूण, आलं आणि हिरवीगार कोथिंबीर आणि मग चांगलं वाटून घेतलं बरं का. मग आता तुम्हाला पातेल्यात करायचं असला पातेल्यात करा, नसता कुकरमध्ये करा. तूप घातलं 1 ते 1.5 चमचा आणि त्याच्यात ती वाटण घातलं, चांगलं परतून घेतलं बरं का. आता ह्याच्यामध्ये आपण जिरे वाटलेले आहेत म्हणताना मग फोडणीमध्ये मी जिरी घातलेली नाही, तिथे हिरवी मिरची बी घातली नाही. असा नुसता हिरव्या वाटणातला भात लय भारी होते. आणि त्या तुपाच्या फोडणीतच घातली हळद आणि जेवढा भात आहे ना त्याच्या दुप्पट घातलं पाणी, चवीनुसार मीठ घातलं, ओले मटर घातले फ्रोझन आहेत. उकळी आली की त्याच्यात घातला बघा तांदूळ. तर 1 वाटी तांदूळ फक्त धुवून घेतला होता. आणि तांदूळ घातला का नाही की चांगलं मिक्स करायचं. 2 ते 3 शिट्ट्या करायच्या कुकरला आणि परत गॅस बारीक करायचा. वाफेवर भात चांगला शिजते. आता आपण ताट भरू. तर बघा आपला कमीतले कमी तेलातला मटकीचा बटाट्याचा रस्सा, नंतर सुकी घेवड्याची भाजी, आपल्या हिरव्या वाटणातला भात आणि मऊसूत अशा चपात्या बरं का. साधं सुद्धा जेवण आहे आणि पोटभरीच आहे. मग गोडाचं काहीतरी पाहिजे म्हणताना मग केला बघा शिरा. निवदाचं ताट आहे म्हणून काहीतरी देवाला निवद पाहिजे का नाही. आणि भातावर घालायचं आपलं साजूक तूप. मस्त मेनू आहेत. काय करायचं भाजीला ज्यावेळेस सुचत नसतं त्यावेळेस ना अशा साध्यासुद्या भाज्या केल्या, पोटभरीच्या केल्या की एकदम भारी वाटतं. पोट बी भरल्यासारखं होतं आहे आणि करणाऱ्याला बी कंटाळा येत नाही, आहे का नाही. त्यामुळं आपले व्हिडिओ असेच साधेसुधे असतात. चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, शेजारचं बेल घंटा पण क्लिक करा. चला तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.